मिळालेल्या धमकीची चर्चा अद्यापही सुरू आहे। धमकी मिळालेल्या अभिनेत्याच्या यादीमध्ये आता शाहरुख खानचं नाव सुद्धा जोडलं गेलंय। हिंदुस्थानी नावाच्या एका अज्ञात व्यक्तीनं 50 लाख रुपये दिले नाहीत तर ठार मारण्याची धमकी दिली। पोलिसांनी तातडीनं तपास करत छत्तीसगडच्या रायपूरमधून एका तरुणाला ताब्यात घेतलं होतं, मात्र चौकशीनंतर त्याला सोडण्यात आलं। मी बात कर रहा हूं असं म्हणत एका अज्ञात व्यक्तीनं मुंबई पोलिसांना फोन केला आणि 50 लाख रुपये दिले नाहीत तर शाहरुख खानला ठार मारण्याची धमकी दिली। सलमान खानचं धमकी प्रकरण आणि बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणानंतर पोलिसांनी ही धमकी गांभीर्यानं घेतली, कारण आपण बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा सुद्धा फोन करणाऱ्या व्यक्तीनं केला। पोलिसांनी तातडीनं तपास केला। छत्तीसगडच्या रायपूरमधून पोलिसांनी फैजान नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलं, पण चौकशी करून सोडून दिलं। पण या सगळ्या प्रकारानंतर पोलीस सतर्क झाले असून अधिक तपास सुरू आहे। हिंदुस्थानी असं नाव सांगणाऱ्या अज्ञात व्यक्तीनं लॉरेन्स बिश्नोईचं नाव घेतल्यानं पोलीस आता कोणताही धोका पत्करायला तयार नाहीत। यापूर्वी 2020 मध्ये शाहरुख खानचे पठाण आणि जवान हे दोन्ही चित्रपट हिट झाल्यानंतर त्याला अशाच प्रकारच्या धमक्या आल्या होत्या। 50 लाख रुपये दिले नाहीत तर ठार मारण्याची धमकी आल्यानं मुंबई पोलिसांनी शाहरुख खानला Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतलाय। यासोबत भाजपचा विरोध असून सुद्धा अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आहे। अजित पवार स्वतः नवाब मलिक यांच्या प्रचार रॅलीमध्ये उपस्थित राहिले। राष्ट्रवादीच्या अणुशक्तीनगरच्या उमेदवार सना मलिक आणि मानखुर्द शिवाजीनगरचे उमेदवार नवाब मलिक यांचा प्रचार सुरू झाला। स्वतः अजित पवार नवाब मलिक यांच्या प्रचारात सहभागी झाले। या पद्धतीने आम्ही लढतोय, लोकांना लढवय्ये नेते हे कुठेतरी त्याला पसंत पडताय। आता ज्यांनी त्यांनी आपापलं काम करावं आणि आपापले उमेदवार महायुतीचे उमेदवार निवडून आणावे। भाजपचा विरोध असतानाही अजित पवार यांनी नवाब मलिक यांना उमेदवारी दिली आणि आता त्यांचा प्रचारही केला। दरम्यान मलिक यांचा प्रचार करणार नाही या भूमिकेवर भाजप अद्यापही ठाम आहे। महायुतीचं आम्ही भाजप म्हणून त्यांना समर्थन त्या ठिकाणी नसणार आहे आणि या संदर्भात देवेंद्रजींनी स्पष्ट भूमिका केलेली आहे। भाजपच्या विरोधाला डावलून अजित पवार मलिक यांच्या प्रचार रॅलीत सहभागी झाले आहेत। आता याचे पडसाद महायुतीत कसे उमटतात याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतांची जोड मिळाल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फायदा झाल्याचं बोललं जातं। त्यामुळेच आता विधानसभेच्या प्रचारादरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आणि मुस्लिम मौलाना यांच्या बैठकीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। या मुद्द्यावरून भाजपनं ठाकरेंच्या सेनेला खिंडीत गाठलं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सचिन अहिर, सुनील प्रभू हे मुस्लिम मौलाना आणि काही प्रतिनिधींच्या सोबत चर्चा करतानाचा एक व्हिडिओ ट्विट करत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या सेनेला लक्ष केलंय। हिंदू विरोधी उभाठा संघटना असं कॅप्शन देत नितेश राणे यांनी डिवचलंय, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं सुद्धा पलटवार केलाय। मुस्लिम देशाचे नागरिक नाहीत का असा प्रश्न ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपला केलाय। उद्धव ठाकरे चा उभाटा ही मुस्लिम लीगची बी टीम झालेली आहे। काय प्रॉब्लेम आहे? मुस्लिम समाजाचं मत मागणं काय पाप आहे का? ती काय या देशाचे नागरिक नाही का? लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला मुस्लिम मतदारांची मतं मिळाली नसल्याचं समोर आलं। त्यामुळेच विधानसभेत थेट मुस्लिम मतदारांना ठाकरे आणि महाविकास आघाडीशी जोडत भाजपनं हिंदुत्ववादी मतांवर लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। आक्रमक हिंदुत्वाचा प्रचार करण्यासाठी भाजपनं योगी आदित्यनाथ यांना प्रचाराच्या मैदानात उतरवलं। उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सुद्धा योगींनी बटेंगे तो कटेंगे हा नारा दिलाय। यावरूनच महायुतीतल्या अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्रात सभा होत आहेत। बटेंगे तो कटेंगे असं म्हणत योगी आदित्यनाथ यांनी काल हिंदूंना एकत्र येण्याचं आवाहन केलं। यावरून महायुतीतल्या अजित पवार यांनी संताप व्यक्त केलाय। अजित पवार यांनी योगींच्या बटेंगे तो कटेंगे या घोषणेवर आक्षेप घेतलाय। उन्हीं से प्रेरणा ग्रहण करके मैं आपसे कहता हूं, बटिए मत, क्योंकि जब भी बटे थे तो कटे थे। तुम्ही इतर राज्यांची महाराष्ट्राची तुलना करू नका। महाराष्ट्रातल्या लोकांना हे अजिबात आवडत नाही। महाराष्ट्रातल्या लोकांनी सातत्याने जातीय सलोखा ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे। उद्धव ठाकरे यांनी सुद्धा योगींच्या नाऱ्यावरून भाजपला टोला हाणलाय। वो बीजेपी के लिए जरूर कह रहे हैं, क्योंकि बीजेपी की नैया डूबने जा रही है, तो वो बीजेपी के लोगों को कह रहे हैं कि एक है तो सेफ है, नहीं तो पूरा साफ है। योगींच्या या घोषणेवरून विरोधकांनी भाजपला सुनावलंच आहे, मात्र अजित पवार यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे।
शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर राज्यातलं राजकारण तापलं. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्यांच्या टीकेला अजित पवार यांनी जोरदार उत्तर दिलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकांसाठी प्रचार सभांना सुरुवात केली आहे. या सभांमधून राज ठाकरे राज्यातल्या पक्षफुटीवर भाष्य करतायत. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांचाच आहे असंही राज ठाकरे म्हणाले होते. आणि तो जो धनुष्यबाण आहे ना, तो ना त्या उद्धव ठाकरेची प्रॉपर्टी आहे ना त्या एकनाथ शिंदेची प्रॉपर्टी, ती बाळासाहेब ठाकरेंची प्रॉपर्टी आहे. माझे कितीही मतभेद असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ हे चिन्ह शरद पवारांचं अपत्य आहे, हे अजित पवारांचं अपत्य नाहीये. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलंय. त्याला म्हणा तुमचं आपलं इंजिन आणि ती मनसे घेऊन बसतात, तुम्हाला काय करायचं बाकीच्यांचं कशाचं काय. आज लोकशाहीमध्ये लोकशाही बहुमताचा आदर केला जातो. राज्यातील पक्षांमधली फूट ही यंदाच्या निवडणुकीतला चर्चेचा मुद्दा आहे. यावरून नेत्यांमध्ये सुद्धा आता जोरदार सामना रंगतोय. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सभांचा धडाका लावलाय. अमरावतीत घेतलेल्या जाहीर सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. उद्धव ठाकरे यांच्या टीकेला अजित पवार यांनी सुद्धा तसंच उत्तर दिलं. उद्धव ठाकरे यांनी प्रचाराचा झंझावात सुरू केलाय. अमरावतीमध्ये शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी उद्धव ठाकरे यांनी प्रचार सभा घेतली. यावेळी ठाकरेंनी महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. पण एका बाबतीत त्यांचं एक मत आहे, आपण तिघे भाऊ भाऊ सगळे मिळून महाराष्ट्र खाऊ. महाराष्ट्र गिळतायत, महाराष्ट्र खातायत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठाकरेंच्याकडे पुरावे मागत त्यांच्यावर पलटवार केलाय. कुठले पुरावे द्या ना, तुम्ही सांगा ना, हे असं असं टेंडर होतं, त्याच्यामध्ये हे लोएस्ट होते, इथं असं केलं, असं नुसतं खाऊ भाऊ माऊ असं करून कसं असं नाही. लाडकी बहीण योजना आणि महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून विरोधक वारंवार सत्ताधाऱ्यांना टार्गेट करतात. त्यांच्या टीकेला अजित पवार यांनी उत्तर दिलं. राज्यात विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक आमदार निवडून यावेत यासाठी सत्ताधाऱ्यांच्याकडून विरोधकांनी सुद्धा कंबर कसली आहे. निवडणुकीत राज्यातील जनतेचा कौल कुणाला मिळणार आणि त्यानंतर राज्यात कोणतं चित्र असणार याची उत्सुकता आहे. अशातच दिलीप वळसे पाटील यांनी एक वक्तव्य केलंय आणि या वक्तव्यामुळे एक वेगळी चर्चा सुरू झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही बाजूनं 3-3 पक्ष आहेत. निवडणुका झाल्यानंतर सत्तेत आघाडी येते की महायुती यापेक्षा प्रत्येक पक्षाचे किती उमेदवार निवडून येतात हे महत्त्वाचं असून त्यानंतरच खरं गणित सुरू होईल असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी केलंय. कदाचित काही इक्वेशन बदलतील सुद्धा नंतर, निवडणुकीनंतर. हा काही संकेत नाही ना? नाही, मी जनरल सांगतो. निकालानंतर काही समीकरणं बदलू शकतात. जर सरकार बसलं नाही तर सरकार आणण्यासाठी काही ना काही गणितं करावीच लागतील असंही वळसे पाटील म्हणाले. आणि 6 पक्ष आहेत, म्हणजे नुसते 2 आणि 3 पक्ष नाही. हो, त्यामुळे 6 पक्षामध्ये मॅथमॅटिक्स करायला भरपूर वाव आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत आता राज्याच्या जनतेचा कौल काय येतो याची मोठी उत्सुकता आहे. शरद पवार यांच्यावर केलेल्या जहरी टीकेवरून सदाभाऊ खोत यांच्यावर चौफेर टीका होतीये. त्यांनी आता सपशेल दिलगिरी व्यक्त केली. एवढंच नाही तर सदाभाऊ खोत यांनी पुण्याचा दौरा अचानक रद्दही केला. सांगलीच्या जतमध्ये भाजपच्या प्रचार सभेत बोलताना पुन्हा एकदा रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर गरळ ओकली. भाषणात आता म्हणतोय मला महाराष्ट्र बदलायचा आहे, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचा आहे. कसला तुला चेहरा? तुझ्या चेहऱ्यासारखा पाहिजे का? सदाभाऊंच्या टीकेवरून पुण्यात शरद पवार यांच्या पक्षानं जोरदार आंदोलन केलं. शरद पवार यांच्यावरच्या टीकेवरून महाविकास आघाडी पाठोपाठ अजित पवार सुद्धा आक्रमक होताच सदाभाऊ नरमले आणि त्यांनी गावगाड्यातल्या भाषेचा आधार घेत सपशेल दिलगिरी व्यक्त केली. ही गावगाड्याची भाषा आहे, परंतु काही लोकांनी त्या शब्दाचा अर्थाचा विपर्यास केला आणि त्यातून जर कुणाच्या भावना दुखवल्या असतील तर त्या भावना निश्चितपणानं आम्ही मागे घेतो, दिलगिरी व्यक्त करतो. राजकीय मतभेद असले तरी टीका करताना भाषेची पातळी घसरणार नाही याची काळजी प्रत्येकानं घेण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार निशाणा साधत तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांनी थेट सदाभाऊंना फोन केला तर मंत्री छगन भुजबळ
यांनी सुद्धा खोत यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. सांगलीच्या जतमध्ये जाहीर सभेत बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली. आता महायुतीचा घटक पक्ष असलेल्या अजित पवार यांच्या पक्षानं याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांना फोन करत आपली नाराजी नोंदवली. मतांतर मांडत असताना काहीतरी त्याला ताळमेळ तरी असला पाहिजे आणि हे अतिशय निंदनीय प्रकार आहे. बाकी जे काय आहे कोणाच्या तरी एखाद्या व्यंगावर काहीतरी बोलणं हे मला अजिबात आवडलेलं नाही. किंबहुना मला दुःख झालेलं आहे. या सदाभाऊचा मेंदू बहुतेक गुडघ्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे त्याला काय वक्तव्य करावं हे समजत नाहीये. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या एका नेत्यानं शरद पवार यांच्यावर टीका केल्यानं अजित पवार यांची कोंडी झाली. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काल नागपुरात आयोजित संविधान सन्मान संमेलनात हजेरी लावली. देशातील संविधान संपवण्याचा कट भाजप आणि संघानं आखल्याचा त्यांचा आरोप होता. आता याच मुद्द्यावरून काँग्रेस आणि भाजपात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. राहुल गांधी यांच्या नागपूरच्या सभेवरून आता राजकीय वाद सुरू झालाय. राहुल गांधी यांच्या सभेवर भाजपनं जोरदार निशाणा साधत काँग्रेस पक्ष संविधानाचा वापर नोटपॅड प्रमाणे करत असल्याचा आरोप केलाय. नोटपॅड सारख्या दिसणाऱ्या या पुस्तकाच्या कव्हरवर भारताचं संविधान असं लिहिलेलं होतं, तर आतल्या पहिल्या पानावर प्रस्तावना होती, पण उर्वरित सगळी पानं कोरी होती. यावरूनच हा वाद सुरू झालाय. भाजपनं कोऱ्या कागदाचा हवाला देत त्याचा व्हिडिओ व्हायरल केलाय. महाविकास आघाडीसह काँग्रेसनं यावरून भाजपवर घणाघात केलाय. ते फार मोठे नेते आहेत, पण संविधानाचा राहुल गांधीचा काही संबंध आहे का? त्यांना काही 4 पानं काही वाचलीत का त्यांनी कधी? आप ये बीजेपी वाले कुछ भी दिखा सकते हैं ना. बीजेपी वाले नकल करने में और झूठ फैलाने में इस विश्व में पहले नंबर की पार्टी है. लोकसभा निवडणुकांच्या प्रमाणे विधानसभा निवडणुकीत सुद्धा संविधानाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीनं आपली पंचसूत्री जाहीर केली. महालक्ष्मी योजना, महिलांना दर महिना 3,000 रुपये, बेरोजगार तरुणांना दर महिना 4,000 रुपये, शेतकऱ्यांसाठी 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी अशा योजनांचा यात समावेश आहे. या सगळ्या पंचसूत्रीवर भाजपनं निशाणा साधलाय. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं आपली पंचसूत्री जाहीर केली आहे. खरं तर ज्या लाडकी बहीण योजनेवर सुरुवातीला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली होती, त्याच प्रकारची योजना मवियाच्या पंचसूत्रीत पाहायला मिळते. याच पंचसूत्रीवर राज्यातील भाजपने जाहिरातीतून मवियावर सडकून टीका केली. इतर राज्यात काय आश्वासनं दिली, कशी फसवी ठरली याची माहिती भाजपने देत काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या आश्वासनांची पोलखोल केली आहे. पुढच्या 3 महिन्यामध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्रीच्या आणि उपमुख्यमंत्रीचं वक्तव्य आहे की आम्ही कुठलीही गॅरंटी पूर्ण करू शकत नाही, कारण का आमच्या तिजोरीमध्ये पैसाच नाही. त्यांच्या जो जाहिरातीसाठी भ्रष्टाचाराचा कमवलेला खूप पैसा आहे, त्याच्यामुळे महिलांचे अधिकार त्यांना काय करणार मला माहिती नाही. सत्ताधारी आणि विरोधकांकडून मतदारांवर आश्वासनांचा पाऊस पाडण्यात येतोय. आता मतदार राजा कोणाच्या आश्वासनांवर विश्वास ठेवतोय आणि कुणाला मतांचा कौल देतोय, याच चित्र येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहे. निवडणुका आल्यानंतर तडाखेबाज भाषणं केली जातात, मात्र याच वेळेला राजकीय नेत्यांकडून गफलतही होते. अशीच काहीशी गफलत, गलती से मिस्टेक बीडच्या आष्टी मतदारसंघातले भाजपचे बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांची झाली. बीडच्या आष्टीमधील अपक्ष उमेदवार असलेल्या भीमराव धोंडे यांना शिट्टी हे चिन्ह मिळालंय. मात्र भाषणात बोलण्याच्या ओघात त्यांनी शिट्टी वाजवा म्हणण्याच्या ऐवजी कसलीही परिस्थिती आली तुतारीच वाजली पाहिजे असं म्हटलं. गावगाव फेरी काढायची, वस्त्या वाड्यांना भेटी द्यायच्या, कसल्याही परिस्थितीमध्ये तुतारी वाजवायची म्हणजे वाजवायची. खाली बसलेल्या कार्यकर्त्यांनी चूक लक्षात आणून दिल्यानंतर अरे चुकून बोललो असं म्हणत भीमराव धोंडे यांनी सारवासारवही केली. चुकून गेलं ना का, चुकून गेलं आणि ती काय वाजत नाही. मी जरी बोललो असलो ना ती कुणी वाजवणार नाही, आपली शिट्टी वाजवणार. भाजपनं विधानसभेची उमेदवारी न दिल्यानं भीमराव धोंडे अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेत. आपल्याच प्रचार सभेत बोलताना धोंडे चिन्ह विसरले याची बीडमध्ये मोठी चर्चा आहे. या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय. बीडच्या परळीमध्ये राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे यांच्या विरोधात शरद पवार यांनी राजेसाहेब देशमुख यांना रिंगणात उतरवलं. निवडणुकांच्या तोंडावर देशमुख आणि मुंडेंमध्ये जोरदार वार पलटवार सुरू आहेत. राजेसाहेब देशमुख यांनी तरुणांना दिलेल्या आश्वासनावरून आता धनंजय मुंडे यांनी निशाणा साधला.
निवडणुका जाहीर झाल्या आणि सत्ताधारी आणि विरोधकांनी आश्वासनांचा पाऊस पाडायला सुरुवात केली. बीडच्या परळी इथले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांनी तर तरुणांना अजब आश्वासन दिलं. याची राज्यात मोठी चर्चा आहे. सर्व पोरला मी या ठिकाणी आश्वासन देतो की जर उद्याच्या काळात मी आमदार झालो सगळ्या पोराचे लग्न करू. याच मुद्द्यावरून आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राजेसाहेब देशमुख यांच्यावर निशाणा साधलाय. देशमुख अगोदर ज्या पक्षात होते त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्याचं लग्न झालेलं नाही असं म्हणत मुंडे यांनी राहुल गांधी यांचं नाव न घेता टोला लगावलाय. त्या पक्षात त्यांचे जे राष्ट्रीय नेते त्यांचंच आणखी लग्न झालं आणि ते आता इकडे येऊन म्हणते सगळेच, हे प्रचाराचा नाही. जशी जशी निवडणूक जवळ येते तशी तशी प्रचारातली रंगत वाढत चालली आहे. त्यातच या उमेदवारांच्या अजब आश्वासनांची सुद्धा मोठी चर्चा आहे. प्रचाराच्या तोफा जोरात सुरू आहेत. प्रत्येक पक्ष आपापल्या उमेदवाराच्या प्रचाराला लागलेत. काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी तुळजापुरातल्या प्रचार सभेत गाणी म्हणत भाजपच्या राणा जगजित सिंह यांच्यावर टीका केली. धाराशिवमधील काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी तुळजापूरमधील प्रचार सभेत गाणी म्हणत भाजपचे आमदार राणा जगजित सिंग पाटलांवर टीका केली. लोकसभेत घड्याळ घेऊन उभे होते, आता कमळ घेऊन उभे आहेत असा टोला अमित देशमुखांनी लगावलाय. लोकसभेला घड्याळ घेऊन उभे होते, आता लोकसभेला चर्चा केलेली. प्रचार सभेत गाणी आणि शायरी म्हणत देशमुख यांनी राणा जगजित सिंग पाटील यांच्या राजकीय भूमिकेवर वार केले. अमित देशमुख धीरज पाटील यांच्या सभेसाठी तुळजापुरात आलेले. यावेळी त्यांच्या भाषणाच्या शैलीमुळे सभा ऐकणाऱ्यांना काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या आठवणी ताज्या झाल्या. यासोबतच दमदार 10